नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयामध्ये आवड असेल, रुची असेल आणि मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा आपला विषय आहे की आपण किती दिवस दुसऱ्यांना दोष देत राहणार. एखाद्या माणसामुळे माझं आयुष्य खराब झालं, उद्ध्वस्त झालं, किंवा कोणातरीमुळे मला करिअर करता आलं नाही, किंवा कोणामुळे तरी माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, कोणीतरी माझ्यावरती खूप अन्याय केला आहे आणि तो अन्याय केला आहे म्हणून मला पुढे जाता येत नाही आहे, किंवा कोणीतरी माझ्या मार्गामध्ये खूप अडथळे निर्माण केलेले आहेत किंवा केले होते भूतकाळामध्ये आणि म्हणून माझ्या आयुष्यात आत्ता ही परिस्थिती आहे. कोणीतरी मला अमुक तमुक असं वागवलेलं होतं त्या काळी, त्याला आता बरीच वर्ष होऊन गेली आहेत, पण त्याचा परिणाम अजूनही माझ्या मनावरती आहे आणि म्हणून मला आनंदाने जगता येत नाही आहे. अशा बऱ्याच गोष्टी असतील ज्या तुमच्या मनामध्ये चालू असतील, कंटिन्युअसली चालू असतील आणि ज्या तुम्हालाच माहिती नाही आहेत. जर असं काही असेल ना तर याच्यावरती वेळीच काम करण्याची वेळ आत्ता आलेली आहे की आपण वारंवार कंप्लेनिंग मोडमध्ये जातोय का, किंवा आपण ब्लेमिंग करतोय का, आपण दोष देतोय का वस्तुस्थितीला, परिस्थितीला, माणसांना किंवा घटनांना आपण दोष देत बसलोय का आणि आपण काहीच करत नाही आहोत का. म्हणजे एखादी गोष्ट घडतीये म्हणून मी अशी आहे, किंवा म्हणून मग मला पुढे जाता येत नाही, किंवा म्हणून मला आनंद घेता येत नाही, असं जर होत असेल ना तर आधी ते थांबलं पाहिजे. ब्लेमिंग आपल्याला जर बंद करता आलं, दोष देणं बंद करता आलं ना तर आपल्याला आनंदी राहता येईल आणि तरच आपल्याला पुढे जाता येईल. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर आपण कोणाला दोष देत असू आपल्या दुःखासाठी, आपल्या दुर्दैवासाठी किंवा आपल्या नकारात्मकतेसाठी, तर ते आधी बंद केलं पाहिजे. त्याची जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे की हे सगळं माझ्या विचारांमुळे होतंय. परिस्थिती नकारात्मक असेल, माणसं असतील नकारात्मक, मी नाही म्हणत नाही, पण त्याच्याबद्दल जे नकारात्मक विचार आपण करतोय ते विचार आपले आहेत. ते नकारात्मक विचार बंद करणं आणि त्याच्या जागी आपल्याला पॉझिटिव्ह विचार करणं, तात्विक, ज्याला आपण रॅशनल विचार म्हणतो, वस्तुस्थितीला धरून असणारे विचार, हे जर आपण करायला शिकलो तर परिस्थिती नकारात्मक असली तरी सुद्धा आपण त्याला दोष देत राहण्यापेक्षा आपल्याला मूव्ह ऑन करणं, पुढे जाणं सोपं जाईल किंवा आनंदी राहणं सोपं जाईल. त्यामुळे ब्लेमिंग बंद झालं पाहिजे. जबाबदारी, आपल्या आनंदाची जबाबदारी आपण घ्यायची आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे याचा प्लॅन करायचा आहे, नियोजन करायचं आहे, त्याच्यावरती कामं करायला सुरुवात करायची आहे आणि स्वतःला पुढे नेण्यासाठी एक पाऊल जर आपण पुढे उचललं तर आपल्याला पुढचे रस्ते दिसायला लागतात. फक्त स्वतःला अडवून न ठेवणं एखाद्या विशिष्ट माणसामुळे किंवा परिस्थितीमुळे आणि स्वतःला मोकळा रस्ता दाखवणं पुढच्या दृष्टीने, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे या गोष्टीचा नक्की विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर लोकांपर्यंत शेअर करत राहा जेणेकरून त्यांनाही मदत मिळेल. धन्यवाद.